नमस्कार मित्रांनो नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ वाटप करण्याची राज्य सरकारच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे। मित्रांनो, या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, काय माहिती देण्यात आली आहे सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राइब करा। मित्रांनो, तुम्ही जर नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। अनेक दिवसापासून नुकसान भरपाई संदर्भात काही अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जात नव्हता, परंतु आता जे लाभार्थी नुकसानग्रस्त आहेत अशा लाभार्थ्यांना ही मदत तात्काळ जमा करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेला आहे। नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी आज माझ्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली। म्हणजेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, पुढील माहिती नक्की समजून घ्या। सदर बैठकीमध्ये चालू वर्षात दुष्काळ जाहीर केलेले 40 तालुके व दुष्काळ सदस्य परिस्थितीत घोषित केलेले 1021 महसूल मंडळे वगळून राज्यातील उर्वरित क्षेत्रातील दुष्काळ स्थितीचा आढावा घेण्यात आला व आपत्तीग्रस्त भागात तातडीने मदत पुरवणे उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली आहे। मित्रांनो, या ठिकाणी उपसमितीच्या माध्यमातून ही बैठक या ठिकाणी पार पाडण्यात आली आहे। या बैठकीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे ही मदत तात्काळ लाभार्थ्यांना वाटप व्हावी यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल या ठिकाणी उचलण्यात आलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केली जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, दुष्काळग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी ही छोटीशी आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राइब करा। धन्यवाद।